दिल्लीमध्ये सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होतच असते. परंतु आज महत्त्वाच्या मुद्द्यानं लक्ष वेधून घेतलं आणि सभागृहामध्ये धक्कादायक अशा घटनासुद्धा घडल्या. राज्यसभेमध्ये भाजप खासदार श्री सदानंदन मास्टर यांनी आपले दोन्ही कृत्रिम पाय काढून टेबलावर ठेवले. त्यामुळे बराच गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी त्यांनी 31 वर्षापूर्वीच्या प्रकरणाचा उल्लेख करत त्यांच्यासोबत घडलेली भयंकर घटना सांगितली. भाजपचे राज्यसभा खासदार सदानंद मास्टर यांनी सभागृहामध्ये सांगितलेल्या किस्सामुळे सगळं सभागृह हादरून गेलं आहे. मी सभागृहात नेहमीच लोकशाहीबद्दल ऐकतो. आज लोकशाहीबद्दल ओरड करणाऱ्यांनी 31 वर्षापूर्वी केरळमध्ये माझ्यावर हल्ला केला, ज्यामध्ये मला दोन्ही पाय गमावे लागले, असे म्हणत त्यांनी CPMच्या कार्यकर्त्यावर आरोप केले. यामुळे CPMने सभागृहात निषेध केला. या पक्षाची वचनबद्धता लोकशाही मूल्यांशी नाही तर राजकीय हिंसाचाराशी आहे, असं म्हणत त्यांनी डाव्या खासदारावर थेट हल्ला केला. अध्यापनाव्यतिरिक्त त्यांनी केरळमध्ये राष्ट्रीय शिक्षक संघाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले. 25 जानेवारी 1994 रोजी त्यांच्यावर केरळमधील CPIMच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला होता, ज्यामध्ये त्यांचे दोन्ही पाय करवतीने कापण्यात आले होते. या खासदारानं आपबीती सांगितले आणि संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि कशा पद्धतीचं तिथे दहशत होती हे सुद्धा सांगितलं. या खासदारांचा अनुभव ऐकून संपूर्ण सभागृह स्तब्ध झालं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना सुप्रीम कोर्टानं चांगलंच फटकारलं आहे. इतकी बेकायदेशीर कामे करण्याची हिंमत तरी कशी होते, असा सवालसुद्धा सुप्रीम कोर्टानं विचारला आहे. रोहित पवारांनी पवार कुटुंबातील सदस्यासह 400 आजीवन सदस्य नोंदवले होते. त्याविरोधात टीम इंडियाचा माजी क्रिकेटर केदार जाधव यांनी याचिका दाखल केली होती. त्यावरून सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना फटकारला आहे. बेकायदेशीर कामे करता केस मागे घेता की डिसमिस करू अशी विचारणा करत MCAच्या सदस्य नोंदणीवर कोर्टाने तीव्र आक्षेप घेतला. रोहित पवारांनी पवार कुटुंबातील सदस्यासह 400 आजीवन सदस्य नोंदवले होते. BCCI प्रकरणी निकाल दिल्यानंतर सदस्य नोंदणीला सुप्रीम कोर्टाची परवानगी लागते. आधी MCAच्या संविधानात तसा बदल करावा लागतो. याची माहिती असूनही बेकायदेशीर काम केल्याचा ठपका रोहित पवारांवर आहे. याच प्रकरणात सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना खडेबोल सुनावले. केदार जाधव यांच्या याचिकेनंतर हायकोर्टाने अंतरिम स्थगिती दिली होती. त्याविरोधामध्ये रोहित पवार सुप्रीम कोर्टात गेले होते. यावर सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. केस मागे घेता का कारवाईचे आदेश देऊ अशा शब्दात न्यायालयाने सुनावलं आहे. इतकी बेकायदेशीर कामे करण्याची हिंमत कशी होते, असा सवालही सुप्रीम कोर्टाने केला. सुप्रीम कोर्टाच्या इशाऱ्यानंतर अखेर रोहित पवारांनी याचिका मागे घेतली. रोहित पवारांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची सत्ता टिकवण्यासाठी मनमानी पद्धतीनं संघटनेची सदस्य संख्या वाढवल्याचा आरोप भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी केला आहे. रोहित पवारांनी आपल्या बाजूने मतदान व्हावं यासाठी MCAची सदस्य संख्या 154 वरून 571 वर नेली. त्यासाठी रोहित पवारांनी सदस्य करून घेतलेल्यामध्ये त्यांची पत्नी कुंती, सासरे सतीश मगर यासह सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती, सनातन सुळे यांचाही समावेश आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या बातमीनं संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, पायलट सुमित कपूर आणि सहपायलट शांभवी पाठक यांचा मृत्यू झाला. पण या दुःखद काळातील सर्वात त्रासदायक क्षण म्हणजे जेव्हा सुनेत्रा पवार यांना आपल्या पतीच्या दुर्घटनेची माहिती मिळाली. अजित पवार यांचं विमान सकाळी 8:50 बारामती विमानतळावर उतरणार होतं. त्यांच्या स्वागतासाठी कार्यालयीन कर्मचारी आधीच उपस्थित होते. सकाळी 8:46 विमान नियंत्रणाबाहेर पडताना कर्मचाऱ्यांनी पाहिलं. कर्मचारी तातडीनं रुग्णवाहिका घेऊन अपघातस्थळी पोहोचले. परंतु या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. सुनेत्रा पवार यांना फोन करून या घटनेची माहिती देण्यात आली. तेव्हा सुरुवातीला त्यांना वाटलं की कोणीतरी ही घाणेरडी मस्करी करतंय. त्यांना सुरुवातीला या बातमीवर विश्वासच बसला नाही. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं सुनेत्रा पवार यांना व्हिडिओ कॉल केला. जेव्हा सुनेत्रा पवार यांनी बारामती विमानतळाजवळ व्हिडिओ कॉलद्वारे विमानाचे जळते अवशेष पाहिले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. दिल्लीहून सुप्रिया सुळे आणि पार्थ पवारांसोबत सुनेत्रा पवार तातडीनं बारामतीसाठी रवाना झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि पार्थ पवारही होते.
आणि या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज हाती येते ती म्हणजे सुनेत्रा पवार उद्याला एक पत्रकार परिषद घेणार आहेत. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली पत्रकार परिषद उद्याला सकाळी 8 वाजता असणार आहे. मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. मोहसिन, काय अधिक माहिती आहे, सविस्तर सांग. नक्कीच मिलिंद सर, आपण बघतोय की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून त्यांनी माध्यमांना एकही प्रतिक्रिया दिलेली नाही. अनेक गंभीर आरोप झाले, शरद पवारांनी भूमिका मांडली, त्यानंतर देखील सुनेत्रा पवार या गप्प होत्या. मात्र उद्या सकाळी त्यांची पत्रकार परिषद होते. विशेष म्हणजे जो माध्यमांना मेसेज देण्यात आला त्यात एक वळीचा अत्यंत महत्वाची पाहायला मिळते. अजित पवार यांच्या संदर्भात अतिशय महत्वाच्या असा उल्लेख या प्रेस जी पाठवण्यात आली, अतिशय महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषद होणार असल्याचा त्यात उल्लेख करण्यात आला. त्यामुळे सुनेत्रा पवार या पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधणार आहे, महाराष्ट्राशी बोलणार आहे. त्यामुळे नेमक्या ते काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि सोबतच अजित पवार यांच्या अपघाताविषयी नेमके ते काही गौप्यस्फोट करतात का, काही भूमिका मांडतात का, हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मोहसिन, मी तुला थोडंसं थांबवतो. याचं कारण अजित पवार यांच्या विमानाला जो अपघात झाला त्याबद्दल त्यांच्याच काही आमदारांपासून विरोधकांनी सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली. अजित पवार यांचा अपघात हा घातपात आहे अशा प्रकारचाही आरोप काही जणांनी केला. त्यांनी जे एक ओळीचं निमंत्रण पाठवलंय पत्रकार परिषदेचं ते पुन्हा एकदा सांग, नेमकं काय म्हटलंय? नक्कीच मी ते जी प्रेस आहे तेच वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो. उद्या सकाळी 8 वाजता उपमुख्यमंत्री श्रीमती सुनीता पवार यांच्या बारामतीच्या सहयोग इथे निवासस्थानी ही प्रेस होते आणि त्यात एक उल्लेख आहे अतिशय महत्वाच्या विषयावर, अजित पवार यांच्या संदर्भात अतिशय महत्वाच्या विषयावर संवाद साधण्यात येणार आहे असा उल्लेख आपल्याला या सगळ्या प्रेस नोट केला जाताना पाहायला मिळतं. त्यामुळे उद्या नेमकं सुनेत्रा पवार पहिल्यांदा बोलणार आहे आणि नेमकं ते काय बोलतात, विलिनीकरणावर बोलतात, अजित पवारांच्या अपघातावर बोलतात, शरद पवारांनी मांडलेल्या भूमिकेवर बोलतात किंवा भाजपच्या या सगळ्या भूमिकेवर बोलतात. त्यामुळे उद्याची पत्रकार परिषद अत्यंत महत्वाची असणार आहे. पूर्ण महाराष्ट्राचं याकडे. मोहसिन, सगळ्या महाराष्ट्राचं नाही देशाचंही लक्ष असेल या पत्रकार परिषदेकडे, कारण जो मेसेज सगळ्यांना पाठवण्यात आलाय पत्रकार परिषदेच्या निमंत्रणाचा त्यात अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भात सुनेत्रा पवार बोलणार असं स्पष्टपणे नमूद आहे. याचाच अर्थ इंडिकेशन्स आहेत, सूचक आहे की काय नेमकं होणार ते. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि पुन्हा एकदा बोलूयात आमच्या राज्यभरातल्या प्रतिनिधींनी अनेक महत्त्वाच्या विषयाचा घेतलेला आढावा पाहूयात. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतला होता. 31 जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला होता. सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार होत्या. या खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यामुळे राज्यसभेची ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर आता अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची 2 वर्षांची टर्म बाकी आहे. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची मुदत 4 जुलै 2028ला संपणार होती. मात्र ही जागा घेण्यापेक्षा पार्थ पवार यांना राज्यसभेची 6 वर्षांची पूर्ण टर्म असलेल्या जागेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे. लवकरच राज्यसभेची ही जागा भरली जाणार आहे. त्यासाठी पार्थ पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असल्याची देखील माहिती मिळत आहे. एकीकडे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून राज्यात सूत्रे सांभाळतील तर दुसरीकडे पार्थ पवार दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतील अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या बैठकीत देखील पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विलीनीकरणाबाबत चर्चा होत असताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये 5 ते 6 मिनिटात चर्चा केल्याची माहिती जी आहे ती सूत्रांद्वारे मिळत आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या जागेवरती त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा कारभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. आणि आपण पाहिलं दिल्लीमध्ये जे बजेट सेशन सुरू आहे याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या सर्व खासदारांची एक बैठक जी आहे ती बोलावली होती आणि या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वात पहिले भेट घेतली आणि त्याच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. नेमकं या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर
प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे की अजित पवार असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विलीनीकरणाबाबत तुमच्या बरोबर काय चर्चा केली होती का, अशी माहिती जी आहे ती समोर. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबरोबर कुठलीही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत चर्चा जी आहे ती झाली नसल्याची माहिती जी आहे ती प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः देताना आपल्याला दिसून आलेलं आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगरहून लातूरकडे आज निघणार होत्या. मात्र 11च्या दरम्यान त्यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथेच थांबावे लागले. मात्र त्यानंतर जवळपास 2-2.5 तास उशिराने दुसरी हेलिकॉप्टर त्यांना देण्यात आल्यानंतर त्या दुसऱ्या हेलिकॉप्टरने लातूर जिल्ह्यामध्ये आला. किनगाव येथे त्यांची सभा पार पडली आणि त्यानंतर या सभेच्या नंतर त्या दुसऱ्या सभेसाठी किनगाव येथून रवाना झालेल्या आहेत. दरम्यान बोलत असताना त्यांनी मला जे विमान काल देण्यात आलं होतं ते विमान अगदीच ऑटो रिक्षासारखं चालत होतं, त्यामुळे मला सुद्धा भीती वाटत होती, असं वक्तव्य किनगाव येथील सभेच्या दरम्यान बोलताना केलेलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री भारतावर लादण्यात आलेल्या आयात कर कमी करण्याची घोषणा केल्यानंतर मंगळवारी सकाळी शेअर बाजारामध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. आज शेअर मार्केट उघडताच सेन्सेक्स 2200 आणि निफ्टी 700 अंकांनी वधारला. अमेरिकेने टॅरिफ कमी केल्याने भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचे सकारात्मक पडसाद भांडवली बाजारात उमटले आहेत. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सोने आणि चांदीचे भावही वाढले आहेत. 1 किलो चांदीचा दर तब्बल 20,000च्या आसपास वाढला होता. त्यामुळे 1 किलो चांदीचा दर 2.5 लाखांच्या पार गेला होता. तर गेल्या काही दिवसात भावात प्रचंड चढ उतार झाल्याने चर्चेत असलेल्या सोन्याचा भावही वधारला आहे. सोन्याचा दर आज प्रति तोळा तब्बल 4,500 रुपयांनी वधारला आहे. यामुळे सध्या 10 ग्राम सोन्याचा भाव 1,48,000 रुपयांच्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे. सोमवारी रात्री ट्विटरवरून भारतावरील कर 25% 18% कमी करणार असल्याचे जाहीर केले. यामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिकेत महापौर निवडणुकीनंतर वाद पेटण्याचे चिन्हे दिसत आहे. कारण महापौर निवडणुकीच्या मराठी एकीकरण समिती आणि मनसेकडून विरोध केली जात आहेत. मीरा भाईंदर शहरात भाजपाला एक हाती सत्ता मिळाली आहे. भाजपाने डिंपल मेहता यांना उमेदवारी दिली होती. डिंपल मेहता हे महापौर पदावर निवडून आली आहेत. आज मराठी एकीकरण समिती आणि मनसेने सुभाषचंद्र बोस मैदान जवळ एकत्र होऊन आंदोलन केलं आणि भाजपा आणि डिंपल मेहता यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. महापौर पदावर मराठी माणूस असलंच पाहिजे असा मराठी एकीकरण समितीकडून मागणी करण्यात आली. मराठी एकीकरण समितीच्या विरोधानंतरही भाजपाकडून महापौर पदावर डिंपल मेहता यांच्या निवड करण्यात आली आहे. डिंपल मेहता यांच्या निवड झाल्यानंतर मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी सांगितले की डिंपल मेहता अमराठी आहेत, त्याचमुळे त्यांचा विरोध नेहमीच कायम असेल. डिंपल मेहता यांनी सांगितले की मी आणि माझे वडिलांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे, म्हणून मी मराठी आहे आणि मीरा भाईंदर शहराच्या विकासासाठी मी काम करेल. आणि आत्ताच एक मोठी बातमी हाती येते. मुंबई विमानतळावर, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठी विमान दुर्घटना टळलेली आहे. 2 विमानांचे पंख एकमेकांना धडकलेत. एक विमान उड्डाणासाठी जात होतं तर दुसरं टॅक्सी करून म्हणजे एअरपोर्टवर उतरल्यानंतर हळूहळू पुढे जात होतं. यावेळेला 2 विमानांचे पंख एकमेकांना धडकलेत. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. ही दोन्ही विमानं त्यावेळेला जमिनीवर होती. अन्यथा ही दोन्ही विमानं जर का हवेत असती तर प्रचंड मोठी दुर्घटना घडू शकली असती.
तुर्तास तरी दोन्ही विमानांचे पंख फक्त एकमेकांना धडकले आहेत. मुंबई एअरपोर्टवरची काही वेळापूर्वीची घटना या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. आणि त्याचे पहिले फोटो तुम्ही NDTV मराठीवर पाहताय. या क्षणाचे सगळ्यात मोठी बातमी आणि सगळ्यात एक्सक्लुझिव्ह फोटो तुम्ही NDTV मराठीवर पाहताय. समोर तुम्ही दृश्यात पाहू शकता की मुंबई एअरपोर्टवर एक विमान उभं होतं, तर एक विमान उतरल्यानंतर हळूहळू सायडिंगला जात होतं आणि त्याच वेळेला दोन्ही विमानांचे पंख एकमेकांवर आदळलेले आहेत. विमानाच्या शेवटच्या टोकापासून काही अंतरावरती हे पंख एकमेकांवर आदळले. मुंबई विमानतळ हे देशातलं सगळ्यात व्यस्त अशा प्रकारचं विमानतळ आहे आणि इथे गेल्या काही दिवसातला पाठोपाठ विमान दुर्घटनेचा आणखीन एक प्रसंग. मुंबई विमानतळावर एक मोठी विमान दुर्घटना होता राहिलेली आहे. आणि आता पुन्हा एकदा काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पुण्याच्या महापौरपदी अखेर मंजुषा नागपुरे यांची निवड करण्यात आलेली आहे. भाजपच्या कोर कमिटीने हा निर्णय जाहीर केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याच्यावर मोहर उमटवलेली आहे. भाजपच्या कोर कमिटीने सुचवलेल्या नावापैकी नागपुरे यांच्या नावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मोहर उमटवलेली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून पुणे महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकलाय. या निवडीमध्ये अनुभवी चेहऱ्याला संधी देतानाच शहरातील भौगोलिक समतोल साधण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात आलाय. मंजुषा नागपुरे या पुणे महापालिकेतील एक अनुभवी चेहरा म्हणून ओळखले जातात. नगरसेवक म्हणून निवडून येण्याची ही त्यांची सलग 4थी टर्म आहे. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे त्यांची प्रभागातील ताकद स्पष्ट झाली होती. नागपुरे यांच्या निवडीमुळे सिंहगड रोड परिसराला महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरपद भूषवण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी महापौर पदाच्या शर्यतीत वर्षा तापकीर यांचे नाव आघाडीवर होते. मात्र प्रशासकीय अनुभव आणि राजकीय गणित पाहता पक्षाने नागपुरे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ टाकली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचं ठरलं होतं आणि त्यामुळेच अजित पवारांनी दिलेला शब्द पाळत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागपुरे यांचा बिनविरोध महापौर होण्याचा मार्ग हा सुकर झाला आहे. महापौर पदासोबतच उपमहापौर पदाचे नावही भाजपने जाहीर केले आहे. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या RPIच्या परशुराम वाडेकर यांची उपमहापौर म्हणून देखील निवड करण्यात आलेली आहे. एकूणच पुण्यामध्ये ही उत्सुकता होती की महापौरपद हे कुणाला मिळणार आणि मंजुषा नागपुरे यांचं नाव आता त्याच्यावर उमटवलं गेले. मात्र ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की हा कारभार पारदर्शक केला जाईल, याकडे संपूर्ण पुणेकरांचं मात्र लक्ष असणार आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर MIMचे 33 नगरसेवक निवडून आल्यानंतर या ठिकाणी MIM हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. तर भाजपचे 57 नगरसेवक निवडून आल्याने या ठिकाणी भाजपला पहिला पक्ष असल्याचा बहुमान मिळाला होता. मात्र सत्ता स्थापनेसाठी एक संख्याबळ या ठिकाणी कमी पडत असल्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर भाजप विरुद्ध राजकीय पक्षाची महापौर आणि सत्ता स्थापनेसाठी आघाडी होणार का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला होता. त्यातच जर या ठिकाणी जर आपण बघितलं तर 10 तारखेला छत्रपती संभाजीनगर महापौर पदाची निवडणूक असल्याने वेळेवर या ठिकाणी आपण पत्ते उघडू असा इम्तियाज जलील यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर इम्तियाज जलील यांचे 33 पैकी 16 नगरसेवकावर या ठिकाणी तक्रारी दाखल आहेत. तर त्यात 3 नगरसेवकाविरोधात या ठिकाणी आपण जर बघितलं तर 2पेक्षा अधिक अपत्य असल्याच्या तक्रारी दाखल आहे. त्यातच जर या ठिकाणी आपण जर बघितलं तर काही नगरसेवकावर या ठिकाणी अतिक्रमण केल्याच्या तक्रारी सुद्धा या ठिकाणी दाखल आहे. त्यामुळे त्यांचं नगरसेवक पद हे रद्द करण्यात यावं अशी सुद्धा मागणी होत आहे. एकीकडे आपण जर बघितलं तर या ठिकाणी या महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्याचबरोबर भाजपचे नगरसेवक हे नैसर्गिक मित्र असल्याने एकत्र आले तर इम्तियाज जलील यांच्या दाव्यातली हवा या ठिकाणी निघू शकते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. डेटा शेअरिंगच्या नावाखाली तंत्रज्ञान क्षेत्रातल्या बड्या कंपन्या या देशातल्या नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराशी खेळू शकत नाही अशा कडक शब्दात आज सुप्रीम कोर्टाने
मेटा प्लॅटफॉर्म्स आणि व्हॉट्सॲपला फटकारलाय. भारतीय स्पर्धा आयोग अर्थात कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने व्हॉट्सॲपच्या वादग्रस्त प्रायव्हसी पॉलिसीमुळे मेटा कंपनीला 213.14 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. या दंडाच्या विरोधात मेटा आणि व्हॉट्सॲपने केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण ताशेरे आज ओढलेत. मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम पांचोली यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलंय की तांत्रिक कंपन्यांना भारतीय नागरिकांच्या प्रायव्हसीचं उल्लंघन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. जोपर्यंत या कंपन्या माहिती शेअर करणार नाही असं स्पष्ट हमीपत्र कोर्टाला देत नाहीत तोपर्यंत किंचितही डेटा शेअर केला जाणार नाही किंवा करू दिला जाणार नाही असं न्यायालयाने निक्षून सांगितलंय. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून सर्वोच्च न्यायालयाने आता केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयालाही या याचिकेत पक्षकार बनवण्याचे आदेश दिलेत. नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलने यापूर्वी स्पर्धा आयोगाचा निर्णय कायम ठेवला होता, ज्याला मेटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. या संपूर्ण प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालय 9 फेब्रुवारी रोजी अंतरिम निकाल देणार आहे. या निकालानंतर या कंपन्यांचा मनमानी कारभार आणि डेटा सुरक्षितता यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 फेब्रुवारीला होणाऱ्या हाय प्रोफाईल सामन्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बहिष्कार टाकलाय आणि हा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे. या निर्णयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्यासाठी पाकिस्तानने अनेक क्रिकेट बोर्डांशी संपर्क साधला, पण एकाही देशाने त्यांना साथ दिलेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानला अत्यंत स्पष्ट शब्दात सुनावलंय. या प्रकरणात पाकिस्तानची बाजू कायदेशीररित्या कमकुवत असल्याचं इतर बोर्डांचं मत आहे. बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढल्यामुळे त्यांच्याशी एकजूट दाखवण्यासाठी हा बहिष्कार असल्याचं पाकिस्तान सांगतोय. मात्र इतर देशांच्या मते हे केवळ एक ओढून ताणून निर्माण केलेलं संकट आहे. मात्र या भूमिकेमुळे PCB पूर्णपणे एकाकी पडले. इतर कुठल्याही सामन्यावर बहिष्कार न टाकता केवळ पुरुष संघांच्या सामन्यावर बहिष्कार का, असे सवाल आता उपस्थित होत आहेत.